नमस्ते. आज आपण दोन प्रकारे काश्मीरी बँगल्स कसे रेडी करायचे ते बघूया. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण या प्रकारे मेमरी वायर पासून काश्मीरी बँगल्स बनवले होते. पण जर मेमरी वायर नसेल आणि गोल्डन बीड्स पण आपल्याला यूज करायचे नसतील तर आपण ही बँगल्स कशी रेडी करू शकतो ते आज आपण बघूया. त्यासाठी मी इथे 18 गेजची तार घेतलेली आहे आणि या ठिकाणी तुम्ही 20 गेजची वायर पण यूज करू शकता. पण 18 गेजची वायर थोडी मजबूत असते त्यामुळे मी इथे ही वायर यूज करते. त्यानंतर आपल्याला इथे असा कुठल्या पण सर्कल शेपच्या एखाद्या ऑब्जेक्टने असा याला सर्कल करून घ्यायचा आहे. ठीक आहे. आणि याच पद्धतीने आपल्याला आता इथे आपल्याला ही वायर कट करून घ्यायची आहे. तर इथे मी याचे दोन बँगल्स रेडी करून घेणार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला बरोबर लूप साठी थोडी जागा सोडून आणि ही वायर इथे कट करायची आहे. ठीक आहे. आता हे तुम्ही तुमच्या साईज प्रमाणे बँगल्सची साईज घेऊ शकता. थोडी अशी वायर आपण वळवून घेतली म्हणजे तिला व्यवस्थित आकार येतो. आता इथे थोडी एक्स्ट्रा वायर आहे ती मी कट करून घेणार आहे. आपल्याला दोन्ही साईडला लूप तयार करायची आहे तेवढी जागा सोडून उरलेली वायर आपल्याला कट करून घ्यायची आहे. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. आता आपल्याला या वायरला अशा पद्धतीने चेन लागणार आहे. तर या चेनचे एक साखळी सोडून दुसरी साखळी आपल्याला कट करून घ्यायची म्हणजे हे बघा अशा पद्धतीने एक साखळी कट होईल आणि एक साखळी आपल्याला या वायरला अटॅच करण्यासाठी अशा पद्धतीने मिळेल. ठीक आहे. तर अशा मी 18 साखळ्या इथे कट करून घेणार आहे. ही साखळी आपण या पद्धतीने ग्लूच्या साहाय्याने पण चिकटवून घेऊ शकतो किंवा अशी वायर मध्ये आपल्याला घालून पण आपण इथे ग्लूच्या साहाय्याने याला अटॅच करू शकतो. ठीक आहे. मी इथे 9 साखळ्या यामध्ये घालून घेणार आहे. त्यानंतर आपण दोन्ही एंड्स असे ग्लूच्या साहाय्याने याला अटॅच करून बँगल्स तयार करू शकतो. ठीक आहे. आता आपल्याला दोन्ही साईडला लूप तयार करून घ्यायचा आहे. तर राऊंड नोज प्लायरच्या साहाय्याने मी असा लूप बनवून घेते आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी B7000 ग्लूचा यूज करायचा आहे. याआधी आपण जसं लूप मध्ये दुसरा एंड टाकून ज्या पद्धतीने आपण अटॅच केलं त्या पद्धतीने पण तुम्ही करू शकता. ठीक आहे. आता इथे आतल्या बाजूला ग्लू लावून घ्यायचा आहे आणि वरच्या बाजूला आपल्याला जम्परिंग अटॅच करण्यासाठी साखळी मोकळी ठेवायची आहे. तर या पद्धतीने मी आता ठराविक अंतरावर अशा पद्धतीने ह्या सर्व साखळ्या आता जोडून घेते. ग्लू आपल्याला आतल्या साईडलाच लावायचा आहे म्हणजे वरची साखळी आपली मोकळी राहील. ठीक आहे. यापुढेही तुम्हाला कुठल्या प्रकारचे व्हिडिओज हवे आहेत ते तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता किंवा कुठल्या प्रकारची क्वेरी असेल तर ती पण तुम्ही मला विचारू शकता. ठीक आहे. आता या ठिकाणी आपण अशा पद्धतीचे पण घुंगरू यूज करू शकतो किंवा असे स्मॉल साईजचे पण गोल्डन घुंगरू आपल्याला यूज करता येतात. त्यानंतर आता आपण तिसरी बँगल्स रेडी करूया. त्यासाठी मी इथे एक अशी जुनी बांगडी माझ्याकडे होती तिचा यूज करणार आहे आणि अशा प्रकारे मी एक कॉटनची पट्टी काढून घेतलेली आहे. तर आपल्याला आधी हा फॅब्रिक ग्लू इथे अटॅच करायचा आहे आणि त्यानंतर ही कॉटनची पट्टी अशी थोडी बरोबर अशी तिरप्या साईडने आपल्याला अशी फिरवत जायची आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आता ही बँगल्सला पूर्ण आपल्याला कव्हर करून घ्यायचंय. मध्ये मध्ये थोडासा ग्लू लावत जायचंय म्हणजे आपली ही जी कॉटनची पट्टी आहे ही अगदी व्यवस्थितपणे अटॅच होईल.
यापुढे आपण बँगल्सचे खूप वेगवेगळे प्रकार बघणार आहोत. यानंतर आपण रायनिंग स्टोन्सचे बँगल्स बनवायचे, त्यानंतर ब्रेसलेट कसे तयार करायचे हे पण या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. हे बघा, आता याला वाळायला थोडा वेळ लागतो, तर ही ग्लूची पण आपण जे साखळ्या चिकटवून घेतले होते याला पण मी रात्रभर असंच ठेवलेलं आहे. ठीक आहे, 12 ते 14 तासामध्ये हे P7000 ग्लू अगदी व्यवस्थित फिक्स बसतो आणि फॅब्रिक ग्लूला पण वाळायला आपल्याला 6 ते 7 तास तरी लागतात. एका ताईंची मला क्वेरी होती की हे मेमरी वायर ही साईज मध्ये येते का? तर हो, ही साईज मध्ये येते, पण आपल्याला वेगवेगळ्या साईज घेण्याची काही गरज नाहीये. इथे जर आपण ब्रेसलेट बनवत असू तर आपल्याला याप्रमाणे थोडे एक्स्ट्रा वायर कट करून घ्यायचे, पण जर आपण बँगल्स बनवत असू तर ज्या ठिकाणी आपण असा लूप तयार करतो त्या साईजची आपली बँगल्स बनवून तयार होते. त्यामुळे बँगल्स बनवण्यासाठी आपल्याला दुसरी साईज घेण्याची काहीच गरज नाहीये. आपण कुठल्याही साईजच्या मेमरी वायरने आपल्या साईजची बँगल्स तयार करू शकतो. आता प्रत्येक जम्परिंग मध्ये 3-3 गोल्डन घुंगरू मी इथे घालून आणि या आपण जी आधीची बँगल्स तयार केलेली आहे त्याच्या प्रत्येक साखळीमध्ये, म्हणजे ही साखळी म्हणजेच आपला लूप आहे, तर त्या लूप मध्ये आता हे घुंगरू मी अटॅच करून घेणार आहे. सर्वात आधी आपण जे एंड्सचे लूप आहेत तर त्याला घुंगरू अटॅच करून घेऊया आणि या ठिकाणी मी 0.3 mm च्या वायरने पण हे दोन्ही लूप व्यवस्थित असे जोडून घेतलेले आहेत. तुम्ही या ठिकाणी ब्रेसलेट प्रमाणे याला साखळी किंवा लटकन लावून पण यूज करू शकतात. ठीक आहे, आता अशा प्रकारे मी पूर्ण बँगलला असं घुंगरू अटॅच करून घेणार आहे. हे बघा, 0.3 mm च्या वायरने मी इथे दोन्ही लूप असं सिक्युअर करून घेते. आणि अशा प्रकारे खूप सुंदर अशी काश्मीरी बँगल आपली गेज वायरने पण आपण तयार करू शकतो. ठीक आहे, या प्रकारे आपण पकडच्या साह्याने या वायरला असा थोडा डॉट डॉट करून घेतला म्हणजे सुंदर अशी डिझाईन पण येते. ठीक आहे, आता आपण कॉटन पासून जी बँगल्स रेडी केली होती त्याला पण असे मोठे घुंगरू मी इथे अटॅच करून घेणार आहे. तर आपण आता इथे 2 प्रकारे ही अटॅच करू शकतो. हे घुंगरू आपण डायरेक्ट असे सुईमध्ये घालून पण अटॅच करू शकतो किंवा जम्परिंग मध्ये घालून आणि जम्परिंग पण आपल्याला या बँगलवर अटॅच करता येते. तर आपण आपल्या आवडीप्रमाणे कुठल्याही पद्धतीने करू शकतो. ठीक आहे, हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. आता याच पद्धतीने मी पूर्ण घुंगरू याला अटॅच करून घेणार आहे. हे बघा, खूप सुंदर अशी ही बँगल आपली तयार आहे. तर इथे मी तुम्हाला 3 प्रकारे बँगल्स रेडी करून दाखवलेले आहेत. त्यातला तुम्हाला कुठला प्रकार आवडला ते तुम्ही कमेंट करून सांगू शकता. थँक्स फॉर वॉचिंग.